ओम नमोजी अध्यां वेद प्रतिपाद्यां जय जय स्वस्वयं विद्या आत्मरूपां देवा तूची गणेशो सकलार्थमती प्रकाशो म्हणे निवृत्ती दासो अवधारा जोजी। प्रस्तुत प्राप्त समयी आजच्या या प्रवचन रूपे सेवेकरिता घेतलेल्या ओव्या ज्ञानेश्वरी ग्रंथाला सुरुवात करत असताना माऊलींनी जे गणेशाचं स्तवन केलेलं आहे, त्या गजाननाचं जे स्तवन केलेलं आहे ते स्तवन करत असताना ग्रंथाच्या सुरुवातीलाच ज्या पद्धतीने स्तवन केलेलं आहे त्या स्तवनाच्या ओवी क्रमांक 1 आणि ओवी क्रमांक 2 या ठिकाणी त्या गणेशाचं स्तवन करत असताना माऊली म्हणतात, ओम नमोची अध्या वेद प्रतिपाद्या जय जया स्वस्वयं वेद्या आत्मरूपा देवा तूची गणेशो सकलार्थमती प्रकाशो म्हणे निवृत्ती दासो अवधारा जोजी। अर्थात संपूर्ण सृष्टीची निर्मिती ही त्या ओम पासून झालेली आहे, ज्याला आकार आहे, उकार आहे, मकार आहे आणि अर्धमात्रा आहे, त्याला ओम म्हटलं जाते। बरं का? तो ओम म्हणजेच श्री गणेश। त्याची ओळख करून देत असताना जगद्गुरु तुकोबा म्हणतात, ओंकार प्रधान रूप गणेशाचे ते तिन्ही देवाचे जन्मस्थान। अकार तो ब्रह्मा, उकार तो विष्णू, मकार महेशू जाणियेला। ऐसे तिन्ही देव जेथुनी उत्पन्न तो हा गजानन मायबाप। संपूर्ण सृष्टीची निर्मिती ज्याच्यापासून झालेली आहे ना तो गणेश। म्हणून आद्या, आद्या म्हणजे सगळ्यांच्या आधीचा। बरं का? काहीही जेव्हा नव्हतं त्यावेळेला जे होतं त्याचं नाव आहे ओम श्री गणेशा। आणि म्हणून प्रत्येक कार्य करताना ते कार्य निर्विघ्नपणे पार पडावं म्हणून यासाठी आपण त्या गणेशाची प्रार्थना करत असतो, त्या गणेशाची पूजा करत असतो। कारण तो गणेश कसा आहे याची ओळख करून देत असताना त्या गणेशाचं स्तवन करत असताना आपण म्हणतोय, वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा। प्रत्येक कार्य निर्विघ्नपणे पार पाडणारा तो गणेश, त्या गणेशाची ओळख या ठिकाणी माऊलींनी करून दिलेली आहे। प्रत्येक कार्य करताना आपण त्या गणेशाला वंदन करतो, त्या गणेशाला नमस्कार करतो। आपणच काय, संतांनी सुद्धा आपल्या कार्याची सुरुवात करताना पहिली आराधना केलेली आहे ती त्या गणेशाची। म्हणून या ठिकाणी ज्ञानेश्वरीला सुरुवात करत असताना बरं का, ज्ञानेश्वरी या ग्रंथाची निर्मिती करत असताना, सुरुवात करत असताना माऊलींनी प्रथम त्या गणेशाला वंदन केलेलं आहे। ओम नमोजी अध्या वेद प्रतिपाद्या जय जया स्वस्वयं वेद्या आत्मरूपा देवा तूची गणेशो सकलार्थमती प्रकाशो म्हणे निवृत्ती दासो अवधारा जोजी। दासबोधाची सुरुवात करत असताना सुद्धा समर्थांनी त्या ठिकाणी गणेशाला वंदन केलेलं आहे। ओम नमोजी गणनायका सर्व सिद्धी फळदायका अज्ञान भ्रांती छेदका बोधरूपा माझी अंतरी भरावे सर्व काळ वास्तव्य करावे मज वाक्षुण्यास वदवावे कृपा कटाक्ष करुणी तुझी कृपेची निबळे वितुळती भ्रांतीची पडळे आणि विश्वभक्षके काळे दास्यत्व कीचे। तो श्री गणेश सर्वत्र आहे, सगळ्या ठिकाणी आहे। आपल्या मखारापुरता मर्यादित नाही, आपल्या घरापुरता मर्यादित नाही, जडी स्थळी काष्टी पाषाणी सभाई अभ्यंतरी भरून उरलेलं स्वरूप आहे त्या गणेशाचं, सर्वत्र आहे तो।
नभी वावरे जो अनुरेणू काही रिता ठाव या राघवा वीण नाही. प्रत्येक ठिकाणी त्या भगवंताचं स्वरूप आहे बरं का. सृष्टीची निर्मिती केल्यानंतर या सृष्टीवर वावरण्यासाठी ज्या 4 खाणी निर्माण केले की नाही, श्वेदज, अंडज, जारज आणि उद्बीज, या 4 खाणींपासून 84 लक्ष जीवयोनी निर्माण केली. सांगू का, मुंगीपासून तर हत्तीपर्यंत सर्वांमध्ये तोच आहे. श्वेदज असेल, अंडज असेल, जारज असेल वा उद्बीज असेल, प्रत्येकामध्ये तो श्री गणेश आहे. फक्त आपण त्याची ओळख घेतली पाहिजे, त्या श्री गणेशाची ओळख घेतली पाहिजे. ऐक ना, आम्ही त्या श्री गणेशाचं दर्शन घेतलं पाहिजे. आम्हाला त्या श्री गणेशाचं दर्शन झालं पाहिजे. आमचं नेमकं होतंय काय माहिती आहे का, त्या श्री गणेशासाठी केलेलं जे डेकोरेशन असतंय ना, त्या डेकोरेशनला आम्ही जास्त बोललो जातोय. आम्ही अधिक महत्व कोणाला देतोय, डेकोरेशनला की गणेशाला? जर तुम्ही गणेशाला अधिक महत्व देत असाल तर मग मुंबईला कशासाठी जात आहे? गणपतीचं दर्शन घ्यायला की डेकोरेशन पाहायला? जो मुंबईला आहे, जो ठाण्याला आहे, जो कल्याणला आहे, तोच घोटसईला आहे. वेगळं आहे का? बरं का, फक्त स्पर्धा आमच्यामध्ये आहे. त्यांची जर 3 फुटाची मूर्ती असेल तर आमची 3.5 तरी पाहिजे कमीत कमी. स्पर्धा कोणात आहे? आमच्यामध्ये. त्यांचं जर असं डेकोरेशन असेल तर त्याच्यापेक्षा वेगळं आमचं पाहिजे. खऱ्या अर्थाने डेकोरेशन असं असावं. आता ह्या ठिकाणी बघा दादांनी कसं केलंय, आपलं सहज लक्ष डेकोरेशनकडे जात नाही, पहिले मूर्तीकडे लक्ष जात आहे. आणि अशाच पद्धतीने डेकोरेशन असावं. पहिलं दर्शन देवाचं झालं पाहिजे, कारण आपल्याला माहिती पाहिजे डेकोरेशनला किंमत मूर्ती आहे तोपर्यंत, मग त्या काय ना या काय. जोपर्यंत आत्मा आहे तोपर्यंत देहाला किंमत आहे, शरीराला किंमत आहे. आत्मा जाता देह पडे, देह पडता म्हणती मढे, मढ्यास कर्तृत्व न घडे कदा काळी. सांगा ना, मूर्ती आणण्याच्या आधी एखादा दिवस तरी आधी आपण डेकोरेशन केलं असेल, आहे की नाही? पण डेकोरेशनचं दर्शन घ्यायला कोणी आलंय कोणी नाही. मूर्तीची स्थापना केल्यानंतर देवाचं दर्शन घ्यायला आलंय. आलं का लक्षात? त्याच्या पुढे आता परवा मूर्तीचं विसर्जन होईल, देवाच्या मूर्तीचं विसर्जन होईल. एखाद दिवस तरी आपण डेकोरेशन ठेवतोच. विसर्जन झाल्यानंतर कोणी येतंय डेकोरेशनचं दर्शन घ्यायला? कोणी येत नाही. म्हणजे डेकोरेशनला किंमत कुठपर्यंत आहे? जोपर्यंत मूर्ती आहे, अर्थात आमच्या देहाला किंमत तोपर्यंत आहे जोपर्यंत आमच्या देहामध्ये आत्मा आहे तोपर्यंत. मग सर्वप्रथम तो गणेश आहे कसा? काय मांडलं इथे? ओम नमोजी अध्या. आकार, उकार, मकर आणि अर्धमात्रा. आकार तो ब्रह्मा, उकार तो विष्णू, मकार महेशू जाणीला. ऐसे तिन्ही देव जेथून उत्पन्न तो हा गजानन. हा म्हणजे जो सर्वत्र आहे, सर्व काही कार्य करतोय तो गजानन, ज्याचं स्वरूप सर्वत्र भरलेलं आहे. सर्व कार्य करण्यासाठी ज्याचं सामर्थ्य आहे. पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश या पंचभूतांना सुद्धा कार्य करण्यासाठी ज्या श्री गणेशाचं सामर्थ्य आहे तो श्री गणेश कोण आहे? आद्या. आद्या म्हणजे सगळ्यांच्या पहिला, सगळ्यांच्या अगोदरचा, सगळ्यांचा निर्माता आद्या. वेद प्रतिपाद्या. त्या वेदांची निर्मिती सुद्धा त्या श्री गणेशापासून आहे. म्हणून बुद्धीची देवता आहे ती. बुद्धीची देवता आहे. आलं का लक्षात? त्याचं स्वरूप सर्वत्र कसं आहे? तो देव कसा आहे? एक राजा होता. राजा, त्या राजाला प्रश्न पडले, देव कसा आहे? देव कोठे राहतो? आलं का लक्षात? देव कसा आहे? देव कोठे राहतो? देव काय खातो आणि देव काय करतो? असे प्रश्न पडले त्याला. त्याने त्याच्या राजवाड्यातले सगळे जे काही असतील, सगळे पंडित, ज्ञानी, विद्वान सगळ्यांना बोलावलं. त्याने सगळ्यांना बोलावलं. एक मोठी सभा भरली.
त्या सभेमध्ये सगळे ज्ञानी पंडित विद्वान सगळे जे ज्ञानी होते, ज्यांना भरपूर ज्ञान होतं, भरपूर वाचन ज्यांचं होतं, सगळे आले ते. आणि त्यांना सगळ्यांना ते प्रश्न त्यांनी विचारला आणि विशेष म्हणजे सांगितलं सुद्धा की माझा समाधान होईल असं जो कोणी उत्तर देईल त्याला मी माझा व्यवस्थितरित्या असं त्याला बक्षीस देईन, त्याचा सन्मान करेन. अनेकांनी प्रयत्न केला पण राजाला समाधानकारक अशी उत्तरं कोणी दिलीच नाहीत. बरं का, देव कसा आहे, देव कुठे राहतो, देव काय खातो, देव काय करतो, राजाला समाधान होईल असे की उत्तर कोणी दिलंच नाही. मग शेवटी ते सभा झालं सगळं काही, ज्याचा तो गेल्यानंतर राजा एकांतात बसल्यानंतर विचार करायला लागला की अनेक विद्वान आहेत, अनेक पंडित आहेत, अनेक ज्ञानी आहेत, पण एकानेही मला समाधान होईल असं उत्तर दिलं नाही. ज्या अर्थी आपल्या राज्यातले अनेक मोठमोठे विद्वान येऊन सुद्धा जर माझ्या प्रश्नाचे उत्तर देऊ शकले नाही, तर जो कोणी देणार असेल तो निश्चित सगळ्यात श्रेष्ठ असेल, महान असेल. राजा म्हणतोय जो कोणी उत्तर देणार असेल तो निश्चित कोणतरी महान असेल. मग त्याची 2 दिवस 4 दिवस सेवा करायला आपल्याला काय हरकत आहे, काय म्हणतो राजा. मग आता मात्र त्याने प्रधानाला सांगितलं की आपल्या सेवकांकडून दवंडी द्या संपूर्ण आपल्या एरियामध्ये, बरं का, आपल्या सगळ्या परिसरामध्ये दवंडी द्या आणि सांगा राजाचे असे असे 4 प्रश्न आहेत, जो कोणी उत्तर देईल त्याला राजा राजगादीवर बसवून 4 दिवस त्याची सेवा करेल. समजतंय ना, कारण राजालाही वाटलं ना एवढे मोठमोठे असताना जर कोणी उत्तर देऊ शकला नाही तर उत्तर देणारा कोणतरी विद्वान अगदी मोठा असेल, महान व्यक्ती असेल, त्याची सेवा करायला आपल्याला हरकत नाही. कोणी पुढे यायला मागत नाही, पण एक शेतकरी माणूस होता, हुशार माणूस होता, ज्ञानी माणूस होता, बरं का. अशी काही माणसं समाजामध्ये असतात, बरं का, ती मिरवत नाही. कालच्यासारखं आपण सांगितलंय का नाही, मिरवणारा नको मुरवणारा पाहिजे, बरं का. अशी काही समाजामध्ये माणसं असतात की ती खूप काही समाजामध्ये चांगल्या प्रकारे कार्य करत असतात, बरं का, पण सहजासहजी त्यांच्याकडे लक्ष लोकांचं जात नाही, कोणाचं जात नाही, अशी माणसं असतात. त्याचप्रमाणे तो अगदी ज्ञानी, चांगल्या प्रकारे अभ्यासू होता, शेतकरी होता. तो पुढे आला, प्रधानापर्यंत पोहोचला. प्रधानाला सांगितलं म्हणे राजासाहेबांना भेटायचं आहे मला. म्हणे का, म्हणे राजासाहेबांना जे प्रश्न आहेत ना त्या प्रश्नांची समाधानकारक उत्तर देतोय मी. म्हणे बघ, मोठमोठे विद्वान देऊ शकले नाहीत, मोठमोठे ज्ञानी माणसं देऊ शकले नाहीत, मोठमोठे पंडित आहेत ते देऊ शकले नाहीत उत्तर, तू काय देणार आहेस. त्या स्वतः शेतकऱ्याने सांगितलं जर मी राजाला समाधानकारक उत्तर दिलं नाही तर राजाने मला कुठलीही शिक्षा केली तरी चालेल. जी शिक्षा राजा करेल ना ती शिक्षा मी घ्यायला तयार आहे, भोगायला तयार आहे. झालं. आता राजापर्यंत ही वार्ता पोहोचल्यानंतर राजालाही वाटलं की असं एकांतात 1-2 जणांमध्येच नको ही सभा, सगळ्यांना बोलवायला पाहिजे. आपण सगळ्या ज्ञानी माणसांना, सगळ्या पंडितांना, सगळ्या विद्वानांना सगळ्यांना बोलवायला पाहिजे आणि भव्य दिव्य अशी सभा आयोजित केली. बरेचसे विद्वान ज्ञानी पंडित सगळे आले त्या ठिकाणी, बरं का. राजा असा राजगादीवर बसलेला आहे मस्त सिंहासनावर आणि तो शेतकरी खाली बसलेला आहे. पहिला प्रश्न विचारला त्याला, देव कसा आहे. त्यांनी त्या प्रश्नाचं उत्तर दिलं, तुम्ही बघाल तसा आहे. तुम्ही देवाकडे जसं बघाल ना तसं आहे. दर्पणी प्रतिबिंब दिसे, जैशास तैसे भासे, तयाचे ते सूत्र असे दे आपणाच पाशी. आम्ही आरशामध्ये जर बघितलं, आम्ही जर जीभ काढली तर आरशातलं सुद्धा आम्हाला जीभ काढूनच दाखवतोय. आम्ही जर तोंड वाकडं केलं तर आरशातलं सुद्धा आम्हाला तोंड वाकडं करून दाखवतोय. सांगू का, श्रीकृष्ण भगवान जसे कंसासाठी होते तसे अर्जुनासाठी नव्हते. जसे अर्जुनासाठी होते तसे कंसासाठी नव्हते. समजतंय. ज्या दृष्टीने कंसाने त्यांच्याकडे बघितलं त्या दृष्टीने देवाने त्याच्याकडे बघितलं, त्या दृष्टीने देव तसा त्याला दिसला. अर्जुनाने ज्या दृष्टीने देवाला बघितलं त्या दृष्टीने देवाने अर्जुनाला बघितलं. सांगू का, त्या पद्धतीने अर्जुनाला देव तसा दिसला. त्याच्याही पलीकडे रावणाला जसं श्रीराम प्रभूंचं दर्शन झालं तसं बिभीषणाला नाही झालं, हनुमंताला नाही झालं.
जे हनुमंताला दर्शन झालं, जे बिभीषणाला दर्शन झालं, ते रावणाला नाही झालं. तुम्ही जसं पाहाल तसा तो आहे, तसा तो आहे. आकाशासारखा जर बघितलं तर तो आकाश आहे. घटाकाश आहे, मटाकाश आहे, मदाकाश आहे, चिदाकाश आहे. तुमची दृष्टी काय कार्य करते, कशा पद्धतीने तुम्ही विचार करताय ना, त्या पद्धतीने तुम्हाला देव दिसत असतो. एखाद्या मडक्यामध्ये पाणी घेतलं आणि त्या मडक्यातल्या पाण्यामध्ये जर आपण आकाश बघितलं तर त्या ठिकाणी आपली दृष्टी आकाश तेवढंच दाखवत असते. त्याला घटाकाश म्हणतात. आम्ही एखाद्या व्यक्तीपुरता जर देव बघितला तर देव तेवढाच आहे. मठाकाश मठापुरता बघितला तर देव तेवढाच आहे. मधाकाश जे दिसतंय ते आकाश, देव तेवढाच आहे. पण सांगू का, त्या आकाशालाही निर्माण करणारा तो देव आहे, चिदाकाश. त्याच्याही पलीकडे त्याला जर पाहायचं असेल तर त्यासाठी आमचे ज्ञानचक्षु पाहिजे, चर्मचक्षु काम करत नाहीत. त्या देवाचं स्वरूप जर आपल्याला पाहायचं आहे ना, तो देव कसा आहे हे जर आपल्याला पाहायचं आहे तर जगी पाहता चर्म चक्षी न लक्षे, जगी पाहता ज्ञान चक्षी न रक्ष. चामड्याच्या डोळ्याने आम्ही त्या देवाला पाहू शकत नाही. जोपर्यंत आम्ही आमच्या चामड्याच्या डोळ्याने देवाला पाहतोय ना, तोपर्यंत आम्ही संकुचित विचार करत असतो, मर्यादित विचार करत असतो. ज्या वेळेला आम्ही ज्ञानचक्षुने त्या देवाला पाहू ना, ज्ञान दृष्टीने ज्या वेळेला त्या देवाला पाहू ना, त्यावेळेला जो संतांना अनुभवाला, जो देव जगद्गुरु तुकोबांना दिसला, जी प्रचिती आली, ज्या देवाची अनुभूती मौली ज्ञानोबांना आली, ज्ञानोबांनी जी अनुभूती घेतली, ती अनुभूती, तो आत्मसाक्षात्कार आणि तशा पद्धतीचा देव आहे याची प्रचिती आम्हाला आल्याशिवाय राहणार नाही. मात्र निश्चित फक्त त्या दृष्टीने आम्ही बघितलं पाहिजे, तसं आम्ही बघितलं पाहिजे. देव कसा आहे तुमचं तरी समाधान झालं का? झालं का? देव कसा आहे समजलं? तुम्ही जसा पाहाल ना तसा आहे. मंदिरापुरता बघितला मंदिरापुरता आहे, गावापुरता बघितला गावापुरता आहे, तो विशाल आहे, विशाल आहे तो. दुसरा प्रश्न आहे, देव कोठे राहतो? त्याने लगेच प्रतिप्रश्न केला, देव कोठे नाहीये ती जागा पहिले मला सांगा. काय प्रतिप्रश्न केला? तुम्ही म्हणताय ना देव कोठे राहतो, मी तुम्हाला विचारतोय देव कोठे नाही आहे ती जागा तुम्ही मला सांगा. काय झालं माहितीये का, मध्ये एक छोटीशी गोष्ट बघू आपण. बरं का, समोरासमोर दोन मठ होते, त्या मठांमध्ये दोन साधू राहत होते. इकडे एक साधू, एक तिकडे साधू. पण तिकडच्या मठामध्ये भरपूर गर्दी असायची, भरपूर गर्दी असायची, भरपूर माणसं जायची. आणि इकडच्या मठाकडे कोणी येत नव्हतं. इकडच्या मठाच्या महाराजांनी त्याच्या शिष्याला सांगितलं, एक काम कर, तिकडे खूप गर्दी असते असं म्हणतात, तो महाराज खूप ज्ञानी आहे, खूप महान आहे, बरीच गर्दी तिकडे असते, सगळी लोक तिकडे जातात, इकडे कोणी येत नाही. तो किती शहाणा आहे, किती हुशार आहे ना हे बघूच आता आपण. तो किती ज्ञानी आहे ना, त्याच्याकडे किती सामर्थ्य आहे ते आपण पाहूच आता. म्हणे एक काम कर, ही वाटी घेऊन जा आणि त्याला सांग माझ्या महाराजांनी वाटीभर ब्रह्म सांगितलंय. बरं का, तो शिष्य त्या गुरुचाच चाला असल्यामुळे, शिष्य असल्यामुळे तो वाटी घेऊन गेला त्या महाराजाकडे समोरच्या मठामध्ये आणि त्या महाराजाला सांगितलं, महाराज माझ्या गुरुनी वाटीभर ब्रह्म सांगितलंय. त्या महाराजाने सांगितलं, तुझ्या गुरुला पहिले सांग, त्या साधूला ही वाटी पहिले खाली करून दे, मग त्याच्यात ब्रह्म देता येईल. समजतंय? पंचभूतांचा निर्माता जर तो गणेश आहे, तो देव आहे, मग सांगा ना, पृथ्वी म्हणून जर आम्ही देवाला देव म्हणून नमस्कार करतोय, धरती माता, अबो नारायण म्हणून आम्ही पाण्याला, त्या गंगेला नमस्कार करतोय, सूर्य नारायण म्हणून आम्ही त्या तेजाला, त्या सूर्याला नमस्कार करतोय, आकाशाला नमस्कार करतोय आम्ही. आकाश म्हणजे देव आहे, सूर्य म्हणजे देव आहे, आप म्हणजे देव आहे, तेज म्हणजे देव आहे, पृथ्वी म्हणजे देव आहे, मग वायू म्हणजे कोण आहे? आणि वायू म्हणजे जर ब्रह्म असेल
तर ऑलरेडी त्याच्यामध्ये ब्रह्म भरलेला आहे, तो पहिले खाली करून दे, मग त्याच्यात मी देतो तुला काय द्यायचं ते. देव कोठे नाही आहे, देव कोठे आहे. नभासारखे रूप या राघवाचे, मनी चिंतिता मूळ तुटे भवाचे. देव कोठे आहे? कुठेतरी आकाश आम्हाला टेकल्यासारखं वाटतंय बरं का, कुठेतरी आकाश आम्हाला टेकल्यासारखं वाटतंय, त्याला क्षितिज म्हणतात. पण ज्या वेळेला ज्या टेकडीवर आकाश टेकल्यासारखं वाटतंय ना, त्या टेकडीवर गेल्यानंतर पुढच्या टेकडीवर टेकल्यासारखं वाटतंय. कुठेतरी मर्यादित आहे, हा भ्रम आहे आमचा. हा भ्रम ज्या वेळेला दूर होतो ना, त्यावेळेला माणसात काय, प्राण्या पक्षात सुद्धा आम्हाला देव दिसेल. देव कोठे आहे? नाथ महाराज काशीला गेल्यानंतर तिथे काय कार्य केलं हे आम्हाला कधी ऐकायला मिळत नाही किंवा कमी प्रमाणात ऐकायला मिळतंय. पण सांगू का, नाथ महाराजांनी काशीशी आणलेली गंगा गाढवाला पाजली हे आम्हाला परत परत ऐकायला मिळतंय, कारण त्याने गाढव नाही तिथे देव बघितला. नामदेव महाराज जोपर्यंत पांडुरंग परमात्म्याच्या जवळ आहेत, पांडुरंग परमात्मा त्यांच्या हातून नैवेद्य स्वीकारतायत बरं का, ह्या सगळ्या काही गोष्टी ठीक आहेत. पण ज्या वेळेला कच्चं मडकं म्हणून नामदेव महाराजांना बाजूला केलं, त्यावेळेला नामदेव महाराज गेले, पांडुरंग परमात्म्याला नमस्कार केला आणि म्हणताय, देवा मला कच्चं मडकं म्हणून बाजूला केलं रे. तेव्हा देव बोलले, दादा तुला जरी वाटत असेल की मी तुझ्या जवळ जेवतोय, तुझ्या हातचं जेवतोय, तू माझी सेवा करतोय, अगदी जवळचा आहेस, तू भक्त माझा आहे, सगळं काही जरी असलं तरी सुद्धा माझं जे निर्गुण रूप आहे, जे चराचरामध्ये जे व्यापलेलं रूप आहे, म्हणजे केवळ मी मखारापुरता मर्यादित नाही बरं का, केवळ या मूर्तीपुरता मर्यादित नाही किंवा तुमच्या घरापुरताच मर्यादित नाहीये. माझं जे अमर्याद रूप आहे ना, अनंत रूप ज्याला म्हणतात ते आहे ना, त्या रूपाची जर तुला ओळख घ्यायची असेल तर त्यासाठी श्री गुरूंना शरण जावं लागेल. आणि म्हणून उसोबांकडे गेल्यानंतर ती गोष्ट मोठी आहे. पण महत्वाचं काय माहितीये का, देव प्रत्येक ठिकाणी भरून उरलेला आहे. ते तत्व, ते ब्रह्म, हे ज्या वेळेला त्याला कळलं, हे ज्या वेळेला त्यांना जाणीव झाली, त्यावेळेला कुत्र्याने पोळी पळवल्यानंतर त्याच्या मागे तुपाची वाटी घेऊन धावलेत. बाबा दादा कोरडी नको खाऊ रे, घास लागेल तुला. प्राण्या पक्ष्यांच्या देव पाहावा ना, पण सुरुवात माणसापासून करावी. समजतंय ना? प्राण्या पक्ष्यांचा देव पाहावा, मी प्राण्या पक्ष्यांच्या देव आहे याचा विचार करावा, सुरुवात माणसापासून करावी. संत म्हणतात प्रत्येक माणसाने देव व्हावं, प्रत्येक माणसाने देव व्हावं. पण त्याच्याही पुढे सांगू का, नुसतं माणूस जरी होता आला ना तरी उद्धार होईल. माणूस जरी जगता आलं, माणूस म्हणून जरी जगता आलं तरी उद्धार होईल. त्यासाठी माणसाची कर्तव्य काय, माणसाने काय कर्म केली पाहिजे त्याचा विचार पहिला केला पाहिजे. मग सांगा ना, देव कुठे नाही आहे, देव कोठे राहतो? याचं उत्तर असं आहे की देव कोठे नाही आहे ती जागा दाखवा. जिथे देव नाही असं म्हणाल तिथे तुम्हीही नसाल, कुठल्याही प्रकारचं अस्तित्व नसेल आणि काहीही नसेल. कारण सांगतो, नखापासून केसापर्यंत देवाचं अस्तित्व आहे, म्हणून प्रत्येक इंद्रियाला चालना तो देव देतोय. नव्हे नव्हे तोच श्री गणेश, तेच ब्रह्म आमच्या अंतःकरणात जे आहे ते चैतन्य ब्रह्म म्हणून कार्य करते. ताट पुढ्यात आल्याबरोबर हाताला चालना देणारा तो देव आहे, घास वळवणारा तो देव आहे, घास तोंडापर्यंत आणून तोंड आत करायला लावणारा तो देव आहे, घास तोंडात गेल्यानंतर दातांना चालना देणारा तो देव आहे, आतमध्ये गेल्यानंतर जे चांगलं आहे ते शरीरासाठी पाहिजे त्याचा उपयोग करून बाकीचं मल म्हणून बाहेर विसर्जित करणारा तो देव आहे. सर्वत्र त्याचं अस्तित्व आहे, सर्वत्र तो भरून उरलेला आहे. अनेक उदाहरणं देऊन त्या ठिकाणी त्याने परत परत राजासाहेबांना सांगितलं, देव कोठे राहतो? देव जली, स्थली, काष्टी, पाषाणी, सबाह्य, अभ्यंतरी भरून उरलेला आहे. देव नाही आहे अशी एकही जागा नाही. झालं. तिसरा प्रश्न राजाचा, देव काय खातो? आणि मग सांगितलं देव आहे की नाही, माणसाचा अहंकार खाण्याचं काम करतो. काय सांगितलं? रावण ज्ञानी अभिमानी
तो लंका त्याची सोन्याची, 33 कोटी बंदी घातली घडीने घडी त्या जाची. अहंकार खाण्याचं काम देवाने केलं. कंसाचा अहंकार खाण्याचं काम देवाने केलं. आजही देव काय कार्य करतो? माणसाकडे जो अभिमान जागा होतोय, जो अहंकार जागा होतोय, तो नष्ट करण्याचं काम देव करत असतो. तो खाण्याचं काम देव करत असतो. 3 प्रश्नांची उत्तरं दिल्यानंतर 4था प्रश्न विचारण्याच्या आधी त्या शेतकऱ्याने राजासाहेबांना हात जोडले. राजासाहेब, 3ही प्रश्नाची उत्तरं तुम्हाला दिली, मी समाधान झालं? समाधानकारक उत्तरं मिळाली? हो म्हणे, समाधानकारक उत्तरं मिळाली. कोण म्हणतोय? राजा. मग तुम्हाला जर समाधानकारक उत्तर मिळाली असतील तर तुम्हाला विश्वास आहे का की 4थ्या प्रश्नाचंही मी समाधानकारक उत्तर देईन? राजा म्हणतो, हो निसंशय, यात संशय नाही. काय म्हणतोय राजा? याच्यात संशय नाही, 100% तू उत्तर देणार, कारण 3ही प्रश्नाची मला समाधानकारक उत्तर मिळालेली आहेत. मग राजासाहेब, मी शेतकरी आहे, मी गरीब माणूस आहे, मी लहान माणूस आहे, बरं का? तुम्ही मला फसवलात ना, मी काही करू शकत नाही. माझ्याकडे तेवढी पॉवर नाही, माझ्याकडे तेवढी ताकद नाही आहे. तुमचा माझ्यावर विश्वास आहे, ठीक आहे, पण तुमच्यावर माझा विश्वास नाही ना. म्हणून तर बोलावं लागतंय, कोणता झेंडा घेऊ हाती. आलं का लक्षात? आपण ज्यांना मोठे मोठे समजतोय ना, अगदी मोठे मोठे, बरं का, कुठल्याही क्षेत्रातले असू द्या, ते कुठल्याही क्षेत्रातले. आणि म्हणून तो शेतकरी बोलला, राजासाहेब तुमच्यावर माझा विश्वास नाही, तुम्ही जे पहिले बोललात ना ते करा. काय? तुम्ही जे बोललात की नाही, जो कोणी समाधानकारक उत्तर देईल त्याला राजगादीवर बसवायचं, 4 दिवस त्याची सेवा करायची. मी 4 दिवस नाही म्हणत, पण तुम्ही ती क्रिया तर करा. राजाने विचार केला, हा शेतकरी नाही, हा कोणतरी विद्वान आहे, कोणतरी मोठा माणूस आहे, कोणतरी मोठा महान माणूस आहे, महान आहे कोणतरी, आणि याची सेवा करायला आपल्याला हरकत नाही. राजा राजगादीवरून खाली उतरला, त्या सिंहासनावर त्या शेतकऱ्याला बसवलं आणि राजा खाली बसून त्याच्या पायाला हात लावतोय. बरं का, सेवा करायची ना. त्या शेतकऱ्याच्या पायाला हात लावून शेतकऱ्याचे पाय दाबता दाबता राजा विचारतोय, 4था प्रश्न, देव काय करतो? तो शेतकरी बोलतो, राजगादीवर बसून देव ना, देव ना, देवाच्या जर मनात आलं ना तर 1 मिनिटात राजाचा रंक आणि रंकाचा राजा करतोय. समजलं? 1 मिनिटात रंकाचा राजा आणि राजाचा रंक करतोय. ज्या श्री गणेशाचं वर्णन या ठिकाणी केलेलं आहे ना, ही लीला सगळी त्या श्री गणेशाची आहे. आद्या का सगळ्यांचा निर्माता तो आहे. ओम नमोजी आद्या, म्हणून त्याला नमस्कार आहे. त्या श्री गणेशाला नमस्कार आहे. बघा ना त्याचं स्वरूप कसं आहे की नाही. आमचे अनंत अपराध पोटात घालून घेण्यासाठी त्याचं पोट मोठं आहे. अनंत अनंत माझे अपराध कोटी, नानी मनी घालूनी सर्व पोटी. ते सगळे अपराध पोटात घालून घेण्यासाठी त्या गणेशाचं पोट मोठं आहे. बरं का, गणेशाचे डोळे लहान आहेत. ज्या वेळेला एखादी सूक्ष्म एखादी लहान वस्तू पडते की नाही, ती शोधण्यासाठी आम्हाला मोठे डोळे करून चालत नाही. जेवढी लहान असेल ना तेवढे लहान डोळे, तेवढी लहान नजर करावी लागते. आमचे सूक्ष्म ना सूक्ष्म विषय, आमचे सूक्ष्म ना सूक्ष्म ज्या काही गोष्टी आहेत त्या कळाव्यात, यासाठी त्या श्री गणेशाचे डोळे लहान आहेत. त्या श्री गणेशाचे कान मात्र सुपासारखे आहेत. सुपाचं काम काय आहे? सूप कशासाठी वापरताय तुम्ही? चांगलं आपल्याकडे घेणं ना वाईट काय करणं, बाजूला सारणं. अलग लक्षात. कानाचं काम काय आहे? सारतेची शोधून घ्यावे, असारते जाणून त्यागावे. आम्हालाही चांगलं घेता आलं पाहिजे. बरं का, एखादी शेजारी येऊन बसते, ती आमच्या सासूविषयी काहीतरी सांगते, आमच्या नवऱ्याविषयी काहीतरी सांगते. बरं का, आपण ऐकायचं की नाही ऐकायचं, आपण किती मनावर घ्यायचं हा विचार आपण केला पाहिजे. सांगू का, आपला चांगला चाललेला संसार उद्ध्वस्त करायला अनेक आहेत, पण उद्ध्वस्त झालेला संसार चांगला करणारे फक्त संत आहेत. म्हणून जगाच्या कल्याणात संतांच्या विभूती, देह कष्ट वेती परोपकार.
उपकारे. म्हणून आपण संतांचे विचार अधिक करून श्रवण करावेत. याचं त्याचं ऐकण्यापेक्षा आहे ना, आपल्याला एवढं तर माहिती आहे की नाही, आपण बोलतो सुद्धा कानाचा आणि डोळ्याचा अंतर बरंच आहे. मग एखादी गोष्ट कानावर ऐकून त्याच्यावर विश्वास ठेवण्यापेक्षा प्रत्यक्ष डोळ्याने बघितलेल्या गोष्टीवर विशेष विश्वास ठेवला पाहिजे, त्याचा विशेष विचार केला पाहिजे. आणि म्हणून ओम नमोची आज्ञा तो देव कसा आहे? वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा. बघा त्याची आरती बोलताना सुद्धा आपण म्हणतोय, रत्न खचित फरा तुझ गौरी कुमरा, चंदनाची उठी कुंकुम केशरा, हिरे जडित मुकुट शोभतो बरा, ऋणझुणती नूपुरे चरणी घागरिया. त्याच्या पायामध्ये काय आहे बघा, चरणी घागरिया. लंबोदर, लंब उदर मोठ्या पोटाचं, लंबोदर पितांबर, खाली काय काय लावले त्यांनी, पितांबर, लंबोदर पितांबर, फणीवर बंधना, फणीवराचं बंधन आहे त्याच्यावर. सरळ सोंड वक्र तुंड त्रिनयना, दास रामाचा वाट पाहे सदना. देवाला काय विनंती करतोय आपण? संकटी पावावे, निर्वाणी रक्षावे, सुरवर वंदना. म्हणजे सुरवर सुद्धा ज्याला वंदन करतात. आलं का लक्षात? आता सुरवर कसे वंदन करतात? देवांवर सुद्धा एकदा संकट आलं होतं, ते संकट निवारण करण्याचं काम श्री गणेशाने केलं. देवांवर सुद्धा संकट आलं होतं, ते संकट निवारण करण्याचं काम श्री गणेशाने केलेलं आहे. म्हणून कुठल्याही देवाची पूजा असू द्या, कुठल्याही प्रकारची विधी असू द्या, कुठल्याही देवाची पूजा असू द्या, कुठलीही विधी असू द्या, पहिला मान पूजेचा जो आहे तो श्री गणेशाचा. पहिला मान श्री गणेशाचा आहे. काय झालं माहितीये का? रावणाची आई आणि ती मातीच्या लिंगाचं पूजन करत होती. बरं का? रावणाची आई मातीच्या लिंगाचं पूजन करत होती. रावणाने बघितल्यानंतर रावणाने सांगितलं, म्हणे आई, अगं दशग्रंथी ब्राह्मणाची आई असताना तू मातीच्या लिंगाची पूजा करतेस, काय कमी आहे आपल्याला? माझ्याकडे एवढं बळ आहे, एवढी ताकद आहे, एवढी पॉवर आहे की कैलासा सकट मी महादेवांना घेऊन येऊ शकतो, तू काय मातीच्या लिंगाची पूजा करतेस? कोण म्हणतोय? रावण. म्हणून त्याची स्तुती करताना काय म्हटलेलं माहिती? रावण ज्ञानी होता पण अभिमानी. आता हे सुद्धा तो कशातून बोलतोय? अभिमानातूनच बोलतोय की नाही? आणि म्हणून तेच खाण्याचं काम देव करतोय. बरं का? असो, रावण गेला, कैलासवाला हात लावला, धरणीकंप व्हायला लागला. ब्रह्मदेव बोलतो मी काही न करता सुद्धा धरणीकंप व्हायला लागला. विष्णुदेव म्हणतात मीही काही करत नाही तरी धरणीकंप व्हायला लागला. ही हालचाल होते कशी? सगळ्या देवांची पळापळ झाली. इकडे पार्वती महादेवांना विचारते चाललंय काय? तुम्ही तर काही करत नाही, मग हे चाललंय काय? हे होतंय काय? त्यावेळेला महादेवांनी सांगितलं पार्वतीला, एक माझा भक्त आहे ना, तो खेळतोय, त्याला खेळू दे. थोडा वेळ खेळून दिला आणि मग काय झालं? महादेवांनी तो पाय आपला कैलासावर ठेवला. खाली दडपला गेला रावण दडपला गेल्यानंतर तिथून मोकळा होण्यासाठी, तिथून सुटका होण्यासाठी त्याने अनेक राग गायले, अनेक प्रकारे देवाचं स्तवन केलं, आठवड्याचा तुंतुना शिराचा तमोरा केला. महादेव प्रसन्न झाले आणि महादेव म्हणतात रे माग, काय मागायचंय ते, तुला जे काही मागायचं ते माग. बरं का? म्हणून तर त्यांना बोळा शंकरही म्हणतात. देताना विचार करत नाही, ते देताना विचार करत नाही. कारण लंका पहिले कोणाची होती माहिती का तुम्हाला? रावणाची लंका नव्हती. पार्वती माता ज्या वेळेला महादेवांना परत परत सांगायला लागले, माझी अमुक मैत्रीण तिचा घर भारी झालाय, माझी तमुक मैत्रीण तिचा घर भारी झालाय, माझी अमुक माऊस बहीण तिचा काय होता ना काय नाही पण त्यांचा पण किती भारी झालाय, माझी मामी बहीण आम्ही अमुक ठिकाणी दिली, त्यांचा जाऊन बघा जरा कसा झालाय. बरं का? कोण बोलायची नेहमी, कोण ऐकवायची? पार्वती. कोणाला ऐकवायची? महादेवाला. शेवटी हे बघितलं कुबेराने आणि कुबेराने विचार केला, रे महादेवांना जर आपल्याला द्यायची वेळ आली आणि द्यायला जर लागलं तर आपल्यासारखा भाग्यवान कोण आहे? त्याने सांगितलं देवा सुंदर नगरी निर्माण करून देतो तुम्हाला, सुंदर घर बांधून देतो तुम्हाला. आणि मग ती सोन्याची नगरी तयार केली कुबेराने आणि मग सांगितलं हे आता महादेवाला आणि पार्वतीला. झालं. आता त्या ठिकाणी जायचं म्हणजे, नवीन घरात जायचं म्हणजे आपण काय करतोय? गृहप्रवेश करतोय, आहे की नाही? वास्तुशांती करतोय की नाही?
वास्तू शांतच असते, फक्त घरातल्यांना शांत करायला लागतात. काय कालचाच विषय झाला आपला. दरवाजा कधी दरवाजावर जाऊन आदळलं नाही, आदळतो. खिडकी कधी खिडकीवर जाऊन आदळत नाही, भांडं कधी भांड्यावर जाऊन आदळत नाही. आदळतात ती माणसं. जरा काही मनाविरुद्ध झालं की मग त्यांना शांत करावी लागतात. असो. आणि मग महादेवाने ठरवलं की आता एवढ्या मोठ्या नगरीचं, एवढ्या मोठ्या सोन्याच्या घराचं जर आपल्याला गृहप्रवेश करायचे, वास्तुशांती जर करायची आहे, तर ब्राह्मण पण तेवढा मोठाच पाहिजे, आहे की नाही. मग त्यावेळेला सगळ्यात मोठा ब्राह्मण म्हणजे रावण, बरं का. सगळ्यात अगदी चारही वेद मुखोद्गत असलेला तो रावण. आणि बोलवलं त्याला, बरं का. पण रावणाने गृहप्रवेश करताना, वास्तुशांतीचा कार्यक्रम करताना पूजेकडे लक्ष कमी, लादीकडे जास्त, टायलेसकडे जास्त, नाही का, किचनकडे जास्त. लय भारी किचन आहे यांचा, लय भारी लादी लावले बाबा, लय समोर ते टायलेस नुसते फोटो दिसतात, नाही, त्याच्याकडे लक्ष जास्त होता त्याचा. आणि त्याच्यामुळे झालं काय माहितीये का, पूजा झाली. पूजा झाल्यानंतर महादेवाने सांगितलं, अरे अतिशय चांगल्या प्रकारे पूजा केली रे, प्रसन्न झालो तुला, दक्षिणा काय मागायची ती माग. आणि हीच संधी साधली रावणाने. आणि काय सांगितलं माहितीये, ज्याचा गृहप्रवेश केला ना, ज्याची वास्तू शांती केली ना, ती वास्तूच मला द्या ना. सोडला ना पाणी महादेवाने. आता सांगा तुम्ही, एवढ्या आवडीमध्ये वास्तू शांती केली त्या पार्वती मातेने, महादेवाने पाणी सोडल्यानंतर तिला काही वाटलं नसेल. पाणी सोडल्याबरोबर पार्वती माता बोलते, या बुवाचा ना असाच. काय बोलते, या बुवाचा ना असाच, कोणी मागितला का दिला नाही, मागचा विचार करीत का नाही, पुढचा विचार करीत. म्हणून त्याला काय म्हणतात, भोळा शंकर. आलं का लक्षात, भोळा येतो. मग चला बोलते, आता आपलं परत कैलासावर आहे तर आहे आपला, आहे की असू द्या, चला ठीक आहे. महत्वाचा विषय काय आहे, त्या रावणाने अतिशय चांगल्या प्रकारे भगवंताचं स्तवन केलं. भोळा शंकर आहे. महादेव काय म्हणतात, रावणा अरे माग, तुला काय मागायचं ते माग. आणि मग सांगितलं आत्मलिंग पाहिजे, दिलं ना काढून आत्मलिंग. सांगितलं हे ने स्थापना कर, अमुक अमुक वर्ष, अमुक अमुक दिवस त्याची पूजा कर. आणि एकदा काय तेवढं केलं ना, की ह्या जगाचा बाप तू होशील, सगळ्याचा निर्माता तू होशील. जे सगळं काही करायचं असेल ते तुझ्याकडून होईल. देवाधिकांचाही देव तू होशील. कोणाला सांगितलं, त्या रावणाला. हौस आली ना त्याला, मजा आली ना रावणाला, मजेतच निघाला तो. पण ही वार्ता नारद मुनींनी सगळ्या देवांना कळवली. पाहताय काय, तुम्हाला सगळ्यांना रावणाची पूजा करायला लागणार आहे म्हणे. काय म्हणताय काय, हो म्हणे, महादेवाने आत्मलिंग दिलं त्याला आणि त्याची जर स्थापना केली तर म्हणे असं असं सगळं होईल. आणि मग काय झालं, देवांचा हाहाकार झाला, सगळी धावपळ चालू झाली. ब्रह्मदेव विष्णुदेवाकडे गेले, विष्णुदेव अजून इकडे महादेवांकडे आले. महादेव बोलतात, माझा स्वभावच तसा आहे, मी करणार काय. तिथे शब्द काय वापरले माहितीये, अरे त्याने एवढं स्तवन माझं केलं, अशा प्रकारे स्तवन केलं, पार्वती मागितली असती तरी दिली असती. आत्मलिंग काय सांगताय, असो ठीक आहे. तर मग त्या ठिकाणी सगळ्यांची धावपळ चालू झाली. शेवटी मग सगळ्यांनी विचार केला की आपल्या सगळ्यांना संकटातून सोडवणारा एकच देव आहे. कोण, ज्याची स्थापना आपण केली ना, ज्याचं दर्शन आपण घेतोय ना, ज्या निमित्ताने आपण या ठिकाणी प्रवचन आयोजित केलंय ना, तो श्री गणेश. काय सांगितलं, आपल्या सगळ्यांना या संकटातून मुक्त करणारा एकच फक्त श्री गणेश आहे. आणि सगळे देव त्यांच्याकडे आले, गणपतीला नमस्कार केला, गजाननाला नमस्कार केला, सांगितलं असं असं झालंय. तेव्हा गजाननाने सांगितलं, तेव्हा त्या विघ्न हरता जो देव आहे त्याने सांगितलं की नक्कीच तुमचं जे विघ्न आहे त्याचं हरण मी करेन. जे काही संकट तुमच्यावर आलेले 100% त्याचं निवारण करेन. फक्त एक काम करा, थोड्याशा लाया कुरमुऱ्या, गुळ खोबऱ्या वाटी द्या माझ्या हातामध्ये, मला जाऊ द्या खात. ऐकी ना. आणि गेला रावणाच्या जागेवर, रावणाच्या रस्त्यावर उभा राहिला. संध्येची वेळ झाली. संध्या करण्यासाठी रावण विचार करायला लागला, आत्मलिंग तर कुठे ठेवायचं नाही, मग घ्यायला कोण आहे. तेवढ्यात गणेशाकडे लक्ष गेलं त्याचं. मग त्यांनी गणेशाकडे आलं, गणेशाला सांगितलं, बाबा तू कोण आहेस, काय आहेस. बरं का, तिथं पण मस्त स्तुती केली ती. रावणच ना तो, बरं का. ज्या वेळेला गणेशाने सांगितलं ना, मी महादेवाचा मुलगा आहे,
पण त्यावेळेला त्यांनी सांगितलं, अरे काय आहे त्याच्याजवळ? रुंड माळा, त्या मेलेल्या यांच्या माळा, त्याच्या अख्ख्या अंगाला भस्म स्मशानात राहतो, काय त्याच्याजवळ? माझ्याकडे चल, तुला पाहिजे तशी मजा करायला भेटेल. कोण बोलतोय? रावण. कोणाला म्हणतोय? श्री गणेशाला. तो गणेश म्हणतो बरं का, तो देव म्हणतोय, तो गणपती बाप्पा म्हणतोय. काय म्हणतोय? तुझं काय काम आहे ते सांग, बाकीच्या गोष्टी जाऊ दे बघ, कारण मला काय काम साध्य करायचं आहे त्यासाठी मी इथे आलेलो आहे. तेव्हा तो बोलतोय, हे आत्मलिंग सांभाळशील का? अरे म्हणे, मी लहान आहे, मला कसं काय सांभाळेल ते? सांभाळ ना, तू फक्त सांभाळ त्याला. मग तेवढ्यात गणपती बोलतोय, गजानन म्हणतात, गणपती बाप्पा म्हणतात, काय? 3 वेळा हाक मारीन. जर झालं मला तर मी 3 वेळा हाक मारीन, जर नाही आला तर मग मी ठेवून देईन खाली. म्हणे ठीक आहे. तिकडे तो त्या ह्याच्यामध्ये रममाण झाल्यानंतर गणेशाने हाक मारल्या, 3 हाका मारूनही आला नाही, मग ठेवून दिलं शेवटी. आता ठेवलेलं बघितलं त्यावेळेला रावण एवढा चौताळला, एवढा अकराळ विक्राळ रूप त्याने धारण केलं की जेवढी ताकद त्याच्याकडे होती ना, जेवढं बळ होतं ना, तेवढं बळ त्याने त्या लिंगाला लावलं खेचण्यासाठी. म्हणून महाबळेश्वर म्हणतात. काय म्हणतात? महाबळेश्वर. गेलात का कधी? त्या ठिकाणी जे लिंग आहे ना, त्या लिंगाची कथा आहे. महाबळेश्वर. सगळं बळ त्याने लावलं त्या ठिकाणी, नाही उपटलं, नाही ते घेता आलं. शेवटी ते लिंग जे होतं ना, त्याला गायीच्या कानाचा आकार निर्माण झाला, म्हणून गोकर्ण महाबळेश्वर. गोकर्ण म्हणजे गायीच्या कानाचा आकार असलेलं महाबळेश्वर लिंग. आलं लक्षात? आणि मग असं झाल्यानंतर देवांनी तिकडे पुष्पवृष्टी केली, सगळे नाचायला लागले, आनंद उत्सव साजरा केला. बाबा, आम्हाला मोठ्या संकटातून वाचवलं कोणी? श्री गणेशाने. सांगू का, ते गणेशाचं स्तवन जर आपण केलं ना, त्या गणेशाची आराधना जर आपण केली ना, तर निश्चित तो गणेश आपल्यावर कृपा करणार आहे, कृपा करणार आहे. आमचं नेमकं होतंय काय माहितीये का? गणपती आम्ही आणतोय, त्याची स्थापनाही करतोय, अलग लक्षात, पण आमचा उद्देश वेगळा असतो. आम्ही सांगायला धर्म कार्य करण्यासाठी हे सगळं काय करतोय, पण आम्ही त्या ठिकाणी अधर्म करतोय हे आम्हाला कळत नाही. अधर्म करतोय. मी म्हणेन खऱ्या अर्थाने चिंतामण दादांनी जे कार्य या ठिकाणी केलेलं आहे, याचा आदर्श सगळ्या गणपती ज्यांनी आणले त्यांनी घ्यायला हरकत नाही. म्हणजे माझाच कार्यक्रम लावा असं सांगत नाही, पण देवाची स्थापना घरात केल्यानंतर त्या देवाच्या पुढे आपण काय करावं याचं एक आदर्शयुक्त उदाहरण म्हणजे मगर परिवार आहे. 100% आदर्शयुक्त उदाहरण आहे. आज झालं काय माहितीये का? देवाच्या नावात चोरांचा बाजार चालू आहे. आम्ही देवाला पुढे करतोय, पण फक्त आमच्या मौज मजा आम्हाला कशा करता येतील ना याचाच विचार करतोय. आम्हाला फक्त आमच्या ज्या काही गोष्टी आहेत नको त्या प्रकारच्या, त्या कशा साध्य करता येतील याचाच विचार फक्त मनुष्य करतोय. आणि त्यालाच म्हणतात देवाच्या नावात चोरांचा बाजार. काय चालू आहे आज? अरे, देव घरात आल्यानंतर माणसाला आनंद प्राप्त झाला पाहिजे. देवाचं गावात आगमन झाल्यानंतर प्रत्येक माणूस समाधानी झाला पाहिजे, आनंदी झाला पाहिजे, सुखी झाला पाहिजे, त्याला आनंद वाटला पाहिजे. पण देव गावात आल्यानंतर आमच्या गावातले जर कित्येक घर जुगार खेळून जर उद्ध्वस्त होत असतील तर सांगा ना, हे कार्य देवाचं आहे का? हे कार्य धर्माचं आहे का? अधर्म करतोय आम्ही, अधर्म. ह्या वेळेला आहे ना, कित्येक लोक रस्त्यावर येतात, कित्येक घराच्या घर उद्ध्वस्त होत आहेत, कित्येकांचे संसार बर्बाद होत आहेत. कारण एकदा तो माणूस पहिल्या दिवशी गणेशाची स्थापना झाल्यापासून बसतोय ना, गणेशाच्या मूर्तीचं विसर्जन झालं तरी उठत नाही का? हारलेल्या माणसाला उठता येत नाही. तो काहीही करतोय, काहीही आणतोय, काहीही लावतोय, कोणाकडूनही घेतोय, पण त्याला एक आशा असते, अपेक्षा असते, गेलेले परत येतील. येण्याऐवजी उलट असलेले तेही जातात. आणि काही लोक गणपतीचं विसर्जन झाल्यानंतर आत्महत्या करतात, असं पाहायला मिळतं, आपल्याला ऐकायला मिळतंय. बर्बाद झाल्यानंतर काय करणार? देव घरी आल्याची पावती काय? आम्हाला समाधान वाटलं पाहिजे. देव घरी आल्याचं महत्व काय आहे? आम्हाला सुख मिळालं पाहिजे, आम्हाला आनंद वाटला पाहिजे.
पण आम्ही काय करतोय, त्या देवाच्या विसर्जनाच्या वेळी डीजे लावतोय. असू द्या ना, ठीक आहे ना, मग गणपतीची गाणी लावा, त्याच्यावर आनंद उत्सव साजरा करा. त्या देवाला निरोप देताना अगदी आनंदाने निरोप द्या. शांताबाईना, कांताबाईना, मैहुडॉन, अजून काय 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 देवाला बोलतोय मैहुडॉन, नाही का? फक्त आपल्या मनाला विचारा, आम्ही जे करतोय त्याला धर्म म्हणतात की अधर्म म्हणतात. कोणी सांगायची गरज नाही आपल्याला, आम्ही बोलायची काय गरज आहे. तुम्ही जे करताय ना ते तुमच्या स्वतःच्या मनाला विचारा, आम्ही जे करतोय ते धर्माचं आहे की अधर्माचं आहे. सांगू का, हे अशा पद्धतीचं कार्य जर छत्रपती शिवाजी महाराजांनी केलं असतं ना, तर आज आम्हाला हे प्रवचनही इथं आयोजित करायला मिळालं नसतं मिळालं. धर्माचंच कार्य केलं त्यांनी. माऊली ज्ञानोबांनी धर्माचंच कार्य केलं, जगद्गुरु तुकोबांनी धर्माचंच कार्य केलं, आणि म्हणून तो अधिकार आज आम्हाला संतांनी प्राप्त करून दिलेला आहे. ही वाङ्मय नसते आम्हाला, हे ग्रंथ आमच्या हातात नसते आज. जर त्यांनी नको ते कार्य केलं असतं, तर देवाच्या नावात चोरांचा बाजार केला असता, तर नसतंही आमच्या हातामध्ये. आणि म्हणून देव घरात आल्यानंतर समाधान व्हावं असं वाटत असेल तर त्यासाठी त्या देवाचं स्तवन करा, त्या देवाचं नामस्मरण करा. त्याच्या पुढ्यात भजन झालं पाहिजे, कीर्तन झालं पाहिजे, प्रवचन झालं पाहिजे. मी म्हणेन नसेल ना तुम्हाला ते काही आयोजित करता येत, एखादा ग्रंथ वाचा, सुरुवात करा ग्रंथ वाचायला. 2-4 अध्याय जे काही होतील ते तुमच्यात, 5-10 अध्याय जे काही होतील ते, पण नको ते करण्यापेक्षा तिथे वाचा, त्याला आनंद वाटेल त्या देवाला. देवाचं कार्य करा, धर्माचं कार्य करा देवाच्या पुढ्यात. पण आम्ही नको ते करतोय ना, म्हणून इतर धर्मातले लोक सुद्धा आम्हाला नावं ठेवतात. त्याला कारण तेच आहे, त्यांची चुकी नाही, चुकी आमची आहे, बरं का? आज जर विचार केला तर काही ठिकाणी काही धर्माची माणसं अशी आहेत, त्यांची प्रार्थना स्थळं अशी आहेत की त्यांच्या त्या प्रार्थना स्थळांवर तुम्हाला कधीही वेगळ्या प्रकारची गाणी ऐकायला मिळणार नाही, पिक्चरची गाणी ऐकायला मिळणार नाही, धांगड दिंगा कधीही पाहायला मिळणार नाही. आमच्या गावाची लपडी मिटवलं आम्ही मंदिरात. काय पवित्रता राहील त्या मंदिरामध्ये, त्या मंदिराची, त्या देवाची काय पवित्रता राहील सांगा ना. कुठे काय करावं हे आम्हाला कळलं पाहिजे ना. आणि म्हणून मग त्या श्री गणेशाची कृपा आमच्यावर व्हावी असं जर वाटत असेल तर त्यासाठी आम्ही काय केलं पाहिजे, त्या गणेशाचं भजन केलं पाहिजे, त्या गणेशाचं नामस्मरण केलं पाहिजे, त्या गणेशाचं स्मरण केलं पाहिजे अखंडाने. आणि तसं जर असेल ना तर निश्चित त्या गणेशाची कृपा आमच्यावर झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून ओम नमोजी आद्या काय सांगितलंय, वेद प्रतिपाद्या जय जया स्वयं वेद्यात्मरूपा. तो प्रत्येकाच्या आत आहे. मी म्हणेन मंदिरामध्ये, मखारामध्ये तो नंतर आला ना. तो आला कधी, चिंतामण दादाच्या किंवा ह्या मगर परिवाराच्या पहिले अंतःकरणामध्ये गणेशाचे विचार आल्यानंतर मग तो मखारात आलाय मूर्तिरूपाने. मूर्तिरूपाने आणण्याची बुद्धी त्यांना कधी सुचली, ज्या वेळेला त्यांच्या अंतःकरणामध्ये ते विचार आले तेव्हा ना. ज्याच्या अंतःकरणामध्ये चांगले विचार आहेत, ज्याचं अंतःकरण स्वच्छ आहे, ज्याच्या अंतःकरणामध्ये देवाचे विचार आहेत, त्याच्याकडे देवाचंच कार्य पाहायला मिळेल ना, त्याच्याकडे धर्माचंच कार्य पाहायला मिळेल ना. म्हणून सर्वप्रथम आमच्या अंतरीचा देव महत्वाचा आहे. त्या देवाची ओळख ठेवा, त्या देवाची जाणीव ठेवा, त्याचं कधी विस्मरण होता कामा नाही. मी म्हणे आमच्या प्रत्येकाच्या अंतःकरणामध्ये देव आहे, तो अंतरामध्ये आमच्या श्री गणेश आहे, आत्मरूपा. प्रत्येकाच्या ही जाणीव ज्या वेळेला आमच्यामध्ये होईल ना, निर्माण होईल ना, त्यावेळेला निश्चित कुठल्याही प्रकारे वाईट कर्म घडणार नाहीत. भ्रष्टाचार थांबला जाईल, अत्याचार थांबला जाईल, हिंसाचार थांबला जाईल. केव्हा, ज्या वेळेला प्रत्येकाच्या आतमध्ये देव आहे याची जाणीव आमच्या अंतःकरणामध्ये निर्माण होईल तेव्हा 100% थांबला जाईल. फक्त त्यासाठी तो देव, तो श्री गणेश सर्वत्र आहे, सर्व ठिकाणी आहे, याची जाणीव आम्हाला झाली पाहिजे. त्याची रूपं अनेक आहेत. गोष्टी रूपाने जर अनुभवाल ना त्याला, त्या गणेशाला गोष्टी रूपाने जर त्याचा विचार कराल ना तर ते अनेक रूप आहेत. तो आद्या या ठिकाणी दाखवलेला, आद्या म्हणजे सगळ्यांच्या आधीचा तो गणेश, त्या गणेशाचं स्तवन केलेलं आहे, बरं का. दुसरा गणेश असा दाखवलेला आहे की पार्वतीच्या मलापासून निर्माण केलेला. आलं का लक्षात? ज्या वेळेला पार्वती माता अगदी त्या
त्यांच्या त्या घरामध्ये जिथे काय असेल तिथे असायची. त्यावेळेला तिथे द्वारपाल म्हणून कोणतरी हवं होतं, तिथे द्वारपाल म्हणून कोणीतरी ठेवायला हवं होतं असं त्या पार्वती मातेच्या सख्यांनी सांगितलं. म्हणजे ज्या काही त्यांच्या सेविका असायच्या ना त्यांनी सांगितलं. मग कोण ठेवायचा? मग त्यासाठी त्या पार्वती मातेने त्या ठिकाणी एक तो श्री गणेश म्हणून काय केला, त्या ठिकाणी द्वारपाल म्हणून ठेवला. पण महादेवच आल्यानंतर महादेवांना अडवलं. ती कथा आहे ना शिव महापुराणामध्ये ती कथा आलेली, बरं का. शिव महापुराणामध्ये ही कथा आलेली आहे की ज्या वेळेला महादेव आले त्यावेळेला महादेवांना अडवल्यानंतर मग महादेव विचार करायला लागले की अरे मी घर मालक हा कोण आहे आणि काय आणि कुठला आणि काय. कारण त्यावेळेला महादेवांना माहिती नव्हतं हे काय आहे ते, किंवा कोणी नेमकं ठेवलंय ते, कोणाचा मुलगा आहे किंवा काय हे काही माहिती नव्हतं. मग शेवटी काय झालं, त्यांनी युद्ध केलं. मग त्यांनी युद्ध करण्याच्या आधी त्यांनी काय केलं, त्यांच्या गणांना पाठवलं. महादेवांनी त्यांच्या गणांना पाठवलं, गणांशी युद्ध केलं, सगळ्यांना मारलं. आता सगळेच मरतायत. मग महादेवाने विचार केला की हा कोणी साधा सुद्धा नाहीये, हा कोणी सामान्य नाहीये. जर आपल्या एवढ्या मोठमोठ्या गणांना जर हा पराभूत करतोय तर हा कोणतरी मोठाच असेल. म्हणून स्वतः आले आणि स्वतः आल्यानंतर मग त्यांनी काय केलं, त्यांनाही अडवल्यानंतर मग त्याचं काय केलं, मुंडकं छाटलं गेलं. हे पार्वती मातेला कळल्यानंतर मग पार्वती मातेने सांगितलं तो माझा मुलगा होता, जसा होता तसा मला परत द्या. ठीक आहे ना. मग त्यावेळेला त्या महादेवांनी सांगितलं त्या सेवकांना, त्या गणांना, जा जो पहिला प्राणी दिसेल त्याचं मुंडकं आणा. आणि मग नेमकं त्यावेळेला गज हत्ती दिसल्यानंतर मग हत्तीचं मुंडकं आणलं, ते त्याला लावलं. हे सगळी आख्यायिका आहे, कथा आहे. आणि ते कथेची उल्लेख अनेक पुराणांमध्ये आलेले, त्यापैकी शिव महापुराण जे आहे त्या पुराणामध्ये आलेलं आहे. मग त्यावेळेला काय झालं माहितीये का, पार्वती मातेने सांगितलं माझा मुलगा आहे. आणि ते ज्या वेळेला सांगितलं त्यावेळेला मग महादेवांनी काय सांगितलं की ठीक आहे, आता माझ्याकडून झाली चुकी, तू सगळ्या गणांचा आधी. अलग लक्षात. म्हणून त्याला म्हणताय गणपती, सगळ्या गणांचा पती, अध्यक्ष. जेवढे शिवाचे गण आहेत ना तेवढ्या सगळ्या गणांचा पती, म्हणून गणपती नाव पडलं. दुसरं, तू प्रत्येकाचं विघ्न दूर करशील म्हणून त्याचं नाव काय पडलं, विघ्नहर. प्रत्येकाचं विघ्न दूर करशील म्हणून त्याचं नाव काय ठेवलं, विघ्नहर. आणि गजानन, हत्तीचं तोंड असल्यामुळे, हत्तीचं मुख असल्यामुळे गज आनन. हत्ती, गज म्हणजे हत्ती, आनन म्हणजे तोंड, हत्तीचं तोंड असणारा तो. लंबोदर, ज्याचं पोट मोठं आहे ना तो लंबोदर. अशा प्रकारे ती मुख्य 12 नावं बोलतो. सुमुखच, एकदंतच, एकदंत म्हणजे एक दात, एक अर्धा आहे ना, एकदंतच. कपिलो गजकर्णकः, लंबोदरच विकटो विघ्ननाशो गणाधिपः, भालचंद्रो गणाध्यक्षो भालचंद्रो. अशा प्रकारे ती 12 नावं. सुमुखच एकदंतच कपिलो गजकर्णकः, लंबोदरच विकटो विघ्ननाशो गणाधिपः, धूम्रकेतु गणाध्यक्षो भालचंद्रो गजाननः. अशा प्रकारे त्याची ती नावं पडली. आलं का लक्षात. तर मग त्यावेळेला त्याला काय केलं, अधिपती म्हणून त्याला त्या ठिकाणी नेमलं गेलं. आणि विशेष म्हणजे महादेवाने काय सांगितलं माहितीये का, पूजा कोणतीही असू द्या, विधी कोणतीही असू द्या, कोणताही यज्ञ या काही असू द्या, सर्वप्रथम मी तुला पहिला मान देतो पूजनाचा. आणि म्हणून मग त्यावेळेपासून प्रत्येक पूजेमध्ये प्रत्येक ठिकाणी महादेवाने सांगितल्याप्रमाणे अगदी त्या गणेशाला पहिला पूजनाचा मान दिलेला आहे. तो एक गणेश. आणि दुसरा गणेश असा आहे की जो तुमच्या आमच्या अंतःकरणामध्ये सर्वत्र आहे, सर्वांच्या अंतःकरणामध्ये आहे, प्रत्येकाच्या अंतरामध्ये आहे, वेगळा नाही, तो एकच आहे. वेगळं पण फक्त आमच्याकडे आलं, वेगळं पण आमच्याकडे आलं, अन्यथा तो एकच आहे. विश्वास आहे ना तुमच्या आमच्या सगळ्यांना विश्वास आहे ना की महिलेमध्ये आहे तोच पुरुषांमध्ये आहे. आत्मा असा काही विषय नाहीये, आत्माच आहे बरं का. जो माझ्या आत आहे तोच तुमच्या आत आहे, जो तुमच्या आतमध्ये आहे तोच यांच्या आतमध्ये आहे. आपण इथे बसलेल्यांच्या सगळ्यांच्या आतमध्ये तो एकच गणेश आहे. विश्वास आहे तुमचा? आहे नक्की. आता मी घातलेला शर्ट लाल आहे की नाही? आता जो मी शर्ट घातला आहे हा लाल रंगाचा आहे की नाही? काय बोलत नाही तुम्ही, तुमच्या डोळ्यावर तुमचा विश्वास नाही. कसा आहे? पांढरा आहे, सफेद आहे, सगळ्यांना दिसतोय, पांढरा सफेद दिसतोय सगळ्यांना. नक्की. आमचे डोळे जरी वेगळे असले, डोळ्याचे आकार जरी वेगळे असले
डोळ्याचा रंग जरी वेगळा असला तरी त्या डोळ्यातून वस्तू दाखवणारा तो गणेश एकच आहे, तो गणेश एकच आहे. म्हणून तो एक गणेश आणि त्याच गणेशाला, त्याच देवाला अनेक रूपामध्ये यावं लागतंय. यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थान धर्मस्य तदात्मनं सृजाम्यहं परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतः धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे. प्रत्येक वेळेला त्या गणेशाला यावं लागतंय, प्रत्येक वेळेला यावं लागतंय. कशासाठी? धर्माची स्थापना करण्यासाठी, दुष्टांचा नाश करण्यासाठी आणि भक्ताचं रक्षण करण्यासाठी त्या देवाला यावं लागतंय. त्याची ओळख करून देत असताना जगद्गुरु तुकोबा म्हणतात, धर्म रक्षावया अवतार घेसी आपुल्या पालिशी भक्तजना अंब ऋषीसाठी जन्म सोशिले दुष्ट निंदिलेले किती एक धन्य तुझ कृपा सिंधू म्हणतील आपुला तू बोल साच करी तुका म्हणे तुझ वर्णिती पुराणे होय नारायण दया सिंधू. अर्थात तो श्री गणेश आणि त्या श्री गणेशाचं अस्तित्व सर्वत्र आहे, त्याला अनेक वेळा यावं लागतंय. धर्माची स्थापना